जय जवान जय किसान। आज मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला, पूर्ण शेती बाधित झाली, पिकं नष्ट झाली, साधन सामुग्री सुद्धा नष्ट झालेली आहे, गुरेढोरे वाहून गेलेली आहेत, चारा नाही, अनेक गावांना पाण्याचा वेढा आहे, अन्नधान्याचा तुटवडा आहे, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आता खरं म्हणजे सरकारच्या मदतीचा जो मागणी होती तिच्याकडे लोकांचं आता दुर्लक्ष झालेलं आहे, कारण सरकार हे वेळखाऊपणाचं धोरण आखत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस प्रस्ताव पाठवायचा, दिल्लीला आणायचा, कामाचा विलंब, ही भेसळ भाषा बोलत आहे, जी शेतकऱ्यांना मदतीपर्यंत पोहोचू देऊ शकत नाही। आमची एकच मागणी आहे शेतकऱ्याची की पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी 50,000 द्या, शेतकऱ्याला कर्जमुक्त करा। आता ते सरकार करील न करील तो सरकारचा प्रश्न आहे, पण नगदी असा प्रश्न आहे, आता शेतकऱ्यांना, शेतमजुरांना काम नाहीये आणि शेत ओस पडलेली आहेत, आता थेट मदतीची गरज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सन्माननीय जयंतराव पाटील राष्ट्रवादीचे नेते आहेत, मराठवाड्यासाठी मदत देत आहेत, जाहिरातबाजी नाही। पुढे ते भेट देतात मागून त्यांचे लोकनेते राजाराम बापू उद्योग समूह सांगली त्या मार्फत अतिशय मदत चालू आहे। अभिनंदन आहे, पक्ष कोणताही असो। आज आमचा मराठवाड्यातला शेतकरी गाव सगळे धोक्यात आहेत, मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे। दुसरे कोल्हापूर माणुसकीचं गाव, छत्रपती राजश्री शाहू महाराजांची नगरी, जिनं महाराष्ट्राला, देशाला इतिहास दिला, एक नवा संदेश दिलेला आहे। त्या ठिकाणचं काँग्रेसचे आमदार सत्यजित पाटील उर्फ बंटी पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून आणि त्यांनी स्वतः त्यांच्या समूहातून, उद्योग समूहातून थेट मदत देण्याचं काम केलं। अतिशय धाडसी पाऊल काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी केलेलं आहे। त्यांचा सुद्धा मदतीचा हात मराठवाड्याला लाभला, त्यांचं सुद्धा अभिनंदन। अनेक असे काही सामान्य नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर फिल्म अभिनेता, त्यांनी सुद्धा मदत जाहीर केलेली आहे। अनेक असे उद्योग समूह, फिल्म अभिनेते आता मराठवाड्याच्या मदतीला धावले आहेत, आनंदाची बाब आहे। मित्रहो, काही स्थानिक आमदार खासदारांनी सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघात मदतीचा हात प्रत्यक्ष खिशातून द्यायला पाहिजे। सुरुवात केली होती तानाजी आमदार, तानाजी सावंत शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे, त्यांचं पण अभिनंदन। माड्याचे आमदार आहेत अभिजित पाटील, त्यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात अतिशय चांगली मदत केली, थेट मदत केली, भेट आणि मदत। त्यानंतर सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांची मदत मात्र सर्वात लोक